ते बरं असतंय. मिस्टर 13 पर्यंत टीन एज सुरू झालं की ह्याच्या वाटोळं होण्याला सुरुवात झाली. लबाड बोलायला, खोटं बोलवायला, गंडवायला, आई वडिलांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, सगळ्यांना गंडवायला ह्याची सुरुवात झाली. 13 नंतर हे नासायला सुरुवात झालं. जर ह्याचा नाश नाही थांबला, हे संत साहित्याकडे नाही आलं, तर वाटोळं. त्यानं दिलं ते वैभव दिलं आम्हाला, निसर्गानं दिलं. मी आता म्हटलं की ते आनंदाचं वरदान दिलं. मिस्टर नोबडी होणं हे संत साहित्य आम्हाला सांगतं. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंद त्याच वेळेला. हा मी मानवी जीवनाविषयी इथपर्यंतच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. इथेही लेकरं यशस्वी झाली आपल्या याच्यामध्ये. यशस्वी होण्यासाठी घरातलं वातावरण कसं पाहिजे, आजूबाजूला. म्हणजे यश या शब्दाचा अर्थ की एखादं पद मिळणं, एखादी प्रतिष्ठा मिळणं म्हणजे यश असू शकतं. यशाची व्याख्या संतांनी खूप सुंदर केली. यश म्हटलं की यश कुणाला म्हणायचं की जो आतून स्थिर आहे, आतून शांत आहे आणि आतून परिपक्व आहे, तो यशस्वी झाला असं म्हटलं. माणसाला 5 प्रकारची व्यक्तिमत्व दिली. त्या 5 व्यक्तिमत्वामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्व त्याचं फुलून आलेलं आहे आणि तो तिथपर्यंत परिपूर्णतेला. म्हणजे त्याचा शारीरिक विकास, मग तो उभा कसा राहतो, तो बोलतो कसा. आता ही लेकरं आपली आहेत, म्हणजे यांची वाढ करत असताना आताची जी लेकरं आहेत त्यांच्यावर कोणता परिणाम, म्हणजे आत्ताच्या या 30 वर्षातली लेकरं, जनरेशन झेड आपण म्हणतो, फरक कोणता आहे आमच्या काळातल्या जनरेशनमध्ये आणि आत्ताच्या जनरेशन मधला फरक कोणता आहे? मी ज्या घरामध्ये जन्माला आलो त्या घरामध्ये, माझ्या घरात 60 माणसं होती मी लहान असताना. मी माझ्या आई वडिलाच्या पोटी जन्माला आलेलं 9वं अपत्य आहे. म्हणजे मला 5 बहिणी आणि मला 3 मोठे भाऊ आहेत. मला ताई आहे, मला अक्का आहे, मला जिजा आहे. म्हणजे अशा समृद्ध घरामध्ये मी जन्माला आलो. 3 बालविधवा माझ्या घरामध्ये होत्या. घराला घरपण होतं. बाहेर दुःख झाल्यानंतर घरात मी पळत गेलो की जे पहिलं लुगडं असेल तिच्या लुगड्याखाली जायचं. चुलती कळायला 8-8 वर्ष लागली आम्हाला, कारण घरात प्रेम तसं पसरलेलं होतं. घरामध्ये 60 प्रकारची माणसं, एक रागीट, एक अंगावर येणारं, एक जवळ घेणारं, एक पाठीवर थाप मारणारं, एक थोबाडीत मारणारं. म्हणजे लहानपणापासून घरातच कळायचं की कुणाच्या जवळ जायचं, कुणाच्या लांब राहायचं. आणि ते शिक्षण, सोशल नॉलेज घरामध्येच यायचं. मग समाजामध्ये काय वाटायचं नाही. हे कुठपर्यंत होतं? 1990 पर्यंत होती जी कुटुंब संस्था होती. 1990 पर्यंत शासनानं पण सांगितलं होतं की हम दो हमारे दो माँ बाप पेग दो. 1990 पर्यंत. आणि 1990 नंतरची आत्ताची जी पिढी आहे तिला म्हटलं हम दो हमारा एक बजाज. एकच बाळ्या, एकच बाळी. त्यावेळेला 9 असल्यामुळं प्रत्येक क्षेत्रात एक एक जाईल असं वाटत होतं. एक कुस्तीला जाईल, एक लेखक होईल, एक कवी होईल, एक अभिनेता होईल असं वाटायचं आहे वेटाला. पण आता एकाच कार्ट्यामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी घालायच्या. म्हणजे 10वी आणि 12वीचा तर भयानक प्रकार आहे. म्हणजे 10वी म्हणजे अंतिम आणि 12वी म्हणजे अंतिम. मी ह्या सगळ्या ठिकाणी सगळ्या ह्या गोष्टी यासाठी सांगतो की 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम असेल तर मी 12वीला नापास झालेलो मार्ग. म्हणजे नापास झालेला करिअरच नसतं ह्या जगामध्ये असं जर कोण म्हणत असेल तर मी तुमच्या समोर आहे ना. अशी कित्येक जण आहेत की नाहीच ना, त्यांना काहीच नव्हतं. उलट करिअरच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की एकाच बाकड्यावरची 3 जण. पहिला लय हुशार, 10वीला पहिला, 12वीला पहिला, 12वीला झाल्यानंतर इंजिनिअरिंगला गेला, इंजिनिअरिंगला पहिला, त्या देशाच्या UPSC इंजिनिअरिंगच्या UPSCला बसला, त्या देशाच्या रेल्वे खात्याचा चीफ इंजिनियर झाला. दुसरा त्याच्याच बाकड्यावर त्याच वर्गात तिथंच बसणारा 10वीला 45, 12वीला 45, BSCला गेला 45, 45, 45, त्या देशाच्या UPSCला बसला, IAS झाला आणि रेल्वे खात्याचा प्रशासकीय अधिकारी झाला. म्हणजे पहिल्याचा बाप झाला. जे हुशार होतं ना पहिल्या बाकड्यावर बसणार. तिसरं होतं ते मागच्या बाकड्यावर बसणारं. 10वीला डमी, 12वीला डमी, FY TYला डमी, कॉलेजचे इलेक्शन, GR काय GS CR धूम धडाका, त्या देशाच्या खासदारकीला उभं राहिलं आणि त्या देशाचं रेल्वे खात्याचं मंत्री झालं. ह्या दोघांचा बाप. करिअर या शब्दाचा अर्थ मी आता आपल्याशी बोलायला सुरुवात करतो की आपल्याला निसर्गानं जी गोष्ट दिली त्या क्षेत्रामध्ये, मला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये मी माझं स्वतःचं करिअर निवडणं आणि मी सुखी होणं. म्हणजे मला जिकडं जायचं आहे, म्हणजे आता आम्ही करिअरची निवड करताना 3 गोष्टींचा विचार करतो: पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी. म्हणजे मी शिकल्यानंतर मला खूप पॅकेज मिळालं पाहिजे. चर्चा सगळी तीच आहे. साधा पॅकेज किती, मग दोघांचं पॅकेज, मग पुण्यामध्ये फ्लॅट,
मग रविवारी मॉलमध्ये खरेदी दणकून आवश्यकता नसताना, मग लोणावळ्याला पाऊस पडायला लागला की धबधब्याच्या खाली शेल्फी, आणि मग फॅमिलीच्या ग्रुपवर टाकून जाळायचं इतराला जलन. मी किती सुखी आहे संसार दाखवायचा. आणि बस असाच संसार. आमच्यासारख्या नोकरदारांचा संसार कसा असतो आम्ही पण समजा शिकलो. मी आता अधिकारी झालो खूप मोठा. मग आम्ही रिटायर होतो. आणि नोकरी करत असताना तसंच करत असतो माणूस. त्याला सिसिफस असं म्हटलं जातं. नोकरी करणाऱ्या माणसाचं आयुष्य सिसिफस सारखं असतं. ग्रीक कथेमध्ये कहाणी आहे की तो राजा त्या सिसिफसला एक शिक्षा देतो. शिक्षा कोणती देतो की त्या गावात जो दगड असतो, गोल दगड असतो, तो सिसिफसनं असा ढकलत वर न्यायचा आणि त्या टेकडीवर ठेवायचा. पण तो दगड इतका विक्षिप्त असतो की तो वर टेकडीवर नेऊन ठेवला की रात्री परत घसरून खाली यायचा. पुन्हा सिसिफस मरेपर्यंत सिसिफस तो दगड असा वर घेऊन जात होता आणि तो रात्री वर ठेवला की घसरून खाली यायचा. मरेपर्यंत सिसिफस तो दगड खाली, सकाळी उठायचं, दगड ढकलायचा, रात्री वर पोहोचायचा, पुन्हा घरी आला की पुन्हा रात्री खाली. तसे आम्ही माझ्यासारखे नोकरदार सकाळी डबा घ्यायचा, दगड दगड ढकलायचा 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 6 वाजेपर्यंत वर नेऊन दगड ठेवला, पुन्हा घरी आलं की पुन्हा सकाळी 10चा डबा. बरं, घरातनं निघताना बायकोला दम, डबा कर, ऑफिसला जायचं, ऑफिसला जायचंय. ऑफिसमध्ये 5:45 वाजता वाजले की घराकडे जायचंय, घराकडे जायचंय, घराकडे जायचंय. तिथंही नाही हिथंही नाही, कुठं उजेड पडतो माहित नाही. हे आमचं आयुष्य असतं. आणि मग आम्ही म्हातारे होतो. अखंड आयुष्याचा हिशोब काय असतो की आम्ही म्हातारे होतो. आम्हाला आयुष्यभर हसायचं माहित नसतं, कारण ह्या रामरागाड्यात उठल्यापासून एक यांत्रिकी आयुष्य. मग आम्हाला कुणीतरी सांगतं की योगा केलं आणि हसलं की माणूस दीर्घायुष्य होतो. मग हे योगाला जातंय नाना नानी पार्कमध्ये सकाळी. मग तिथं योगा करायला, तिथं हसवायला एक येतं, कारण आयुष्यभर हसलेलंच नसतंय कधी. मग ते हसायला शिकवतं ह्याला, खो 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 खो. आणि ही नाना नानी हसत असताना रस्त्यावर उभं असलेलं एक 4 वर्षाचं पोरग ह्यांच्याकडे बघून हसतंय. आपलं जंबलिंग होतं, ही खरं ती खरं. आणि ह्या आयुष्याचा रेटा असा चाललेला असतो आमचा. मग यश या शब्दाचा अर्थ की प्रतिक्षण माझ्या जीवनाचा मी उत्सव केलाय. म्हणजे मला जे हवं होतं, मला ज्या क्षेत्रामध्ये मला आनंद मिळवायचा त्या क्षेत्रामध्ये मी निघालो आणि मला त्या गोष्टीमध्ये यश मिळालं. माझा एक मित्र आहे, त्याच्या मुलाला 10वी-12वी आउट ऑफ खूप मार्क्स, सीईटी नीटलाही तो, पण त्याला शिल्पकार व्हायचं होतं. त्याचे वडील समजूत घालायला माझ्याकडे आले की ह्याला काय असं भिकेचं डोहाळं लागलंय. कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळू शकत होतं, पण तो म्हटला की मला शिल्पकार व्हायचं. निर्णय घेतला शिल्पकार होण्याचा. त्याच्या आईवडिलांनी जीवावर धोंडा ठेवून आज एक उत्कृष्ट शिल्पकार, आपल्या उन्हाळ्यामध्ये बालसंस्कार शिबिरामध्ये तो शिल्प शिकवायला आपल्याला घारेवाडीला ते लेकरू येतं, की जो होऊ शकला असता. कारण त्याला त्याच्या जगण्यामध्ये, कारण तो शिल्प ज्या वेळेला तयार करतो ना, तो जणू एखादी सतार वाजवतो, मग्न होतो त्याच्यामध्ये. जीवनाचं संगीत त्याला त्या दगडाच्या मध्ये दिसतं. त्या दगडातला नको असणारा टवका काढत असताना तो एखादी संगीताची चाल वाजवतो का काय, कारण त्याच्यात त्याला आनंद आहे. आमचा उठल्यापासून दिवस आळसात असतोय, ती झोपेपर्यंत आळसात असतो. करिअरच्या वाटेवर, करिअर मी आता सांगितलं त्याच्यावर निवडत असताना दुसऱ्या टप्प्यावर मिळतो की वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग कोणता. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य घडवत असताना मी नेमका विचार कोणता निवडणार आहे. म्हणजे स्वार्थी, संकुचित, लबाड, खोटा की आणखीन कुठला. म्हणजे विचार निवडत असताना की जो मला आनंददायी आहे, विचार निवडत असताना एका पुस्तकाचा मी रेफरन्स देतो की मिनिंग फॉर सर्च नावाचं एक पुस्तक आहे, विक्टर फ्रँकलचं पुस्तक आहे. म्हणजे मला माझ्या आयुष्याचा दुसरा टप्पा निवडत असताना, माझं करिअर निवडत असताना मला नेमकं काय करायचं आहे. अर्थाच्या शोधात नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिले व्हिक्टर फ्रँकलने. हा व्हिक्टर फ्रँकल नावाचा ज्यू माणूस हिटलरच्या छळ छावणीमध्ये होता. 4 वर्ष होता आणि 4 वर्षात हजारो वेळा त्याला मृत्यू स्पर्श करून गेला होता, तरी तो जिवंत होता. कधी शॉक लागलेली माणसं त्याच्या समोर मृत्युमुखी पडलेली, कधी मारलेली भोसकून, प्रेत समोरून जात असताना निराशेचं वातावरण 4 वर्ष त्यानं सहन केल्यानंतर तो बाहेर आला आणि तो स्वतःला प्रश्न विचारत होता, बरं आहे आमच्याकडं रोजगार देऊन लावायला लागते, ती पोरं स्वतःच घेतात ना सगळं. हो, एक नंबर आहे.
राज त्याला त्याला टाळ्या वाजवा लागेल. ते बाहेरचं गॉगल मधलं एखादी येतं का नाही ह्याच्यात? त्यांना कमीपणा वाटतो. त्याला कळलंय, जिंदगी कळली. तुकोबराय म्हणले, टाळ हातात घेताना मला लाज नाही वाटली सुरुवातीला. म्हणजे आम्हाला टाळ हातात घेताना लाज वाटते, कारण शिकलो ना आम्ही. तुकोबराय म्हणले, मला कधी लाज नाही वाटली. मला माग सूर ओढताना, भजनाचं सूर आणि ताल ओढताना मला कधी लाज नाही वाटली. अरे संतांना नाही वाटली ना, आपण कोण छाने लागून गेलो. आपला मुद्दा कुठपर्यंत आला होता? घसरला मगाशी मुद्दा. वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग. विक्टर फ्रँकल तो बाहेर आला आणि त्यानं जगभरामध्ये सर्वे केला की माणसाच्या जगण्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत. मग तो असं म्हणतो की काही माणसांच्या सत्ता ही जगण्याची प्रेरणा आहे. आता मी 25 वर्ष प्रशासनामध्ये होतो. मी सत्ता जगण्याची प्रेरणा असू शकते का? मी ज्या वेळेला नोकरीत होतो त्यावेळेला माझ्या दारावरचा शिपाई मी गेलो की असा 90 डिग्रीत वाकायचा. आता घासून गेला तरी बघत नाही माझ्याकडे. म्हणजे सत्ता ही जगण्याची प्रेरणा असू शकते का? तुम्ही माझी झालेले सगळ्यांचे चेहरे बघावे एकदा. आजी असताना किती टवटवीत होते, पण माझी झालं की संपून जातं, विषय संपून. ह्या तत्कालीन ऊर्जा आहेत निसर्गानं दिलेल्या, त्या पदापुरते असतात, ते मिळाल्यापुरतं असतात आणि ते संपलं की संपून जातात. संपत्ती ही जगण्याची प्रेरणा. पण संपत्ती तपासा तुम्ही. जर संपत्तीनं माणसं सुखी होत असतील, मग अशी म्हटलं तर किंकाळ्या यायला नाही पाहिजे. श्रीमंती असावी. पण मी 2 उदाहरण आपल्याशी शेअर करेन. एक खूप मोठे उद्योगपती, हातातला मोबाईल 5 कोटीचा, अंगावरची साडी करोडो रुपयाची. लग्नासाठी जो इव्हेंट केला होता 73 कोटी रुपये खर्च केला. म्हणजे तिला जे मानधन दिलं त्या नर्तकीला ते 73 कोटी. सस्ते सर गणेशला विचारत होते की साहेबाचं मानधन किती? सस्ते सर 73 कोटी कुठं आणि माझ्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या प्रवासाचं कुठं बघा तुम्ही. 13 ट्रक तिनं ते स्टेज बनवण्यासाठी आणलं होतं. आणि दुसरी ही तितकीच आहे, उद्योगपती. ओरिसामध्ये 1,500 दवाखाने आहेत, आदिवासींच्यासाठी मोफत आहेत. वडिलांच्या श्राद्धाला बनारस संगमावर गेल्यानंतर 2च म्हणजे सोडाव्या लागतात ना गोष्टी. आपल्याकडे सुद्धा काय आपण 13व्याला आपल्याला ती सांगतेत ना की वडील गेले, आई गेले तर सोड काहीतरी असं सांगितलं होतं ना. म्हणजे आई वडिलांना आवडणारी गोष्ट सोडायची असते ना. हे सोडतंय काय? कारलं नाही तर शेपूची भाजी. ह्याच्या पलीकडे काय सोडतंय का? जे वडिलांना आणि आईला आवडत असते ते सोडायचं असते. सुधाताईंनी सोडलं काय की इथून पुढे मी माझ्या स्वतःसाठी 1 रुपया खर्च करणार. माझ्या स्वतःच्या कपड्यासाठी मी 2च गोष्टीसाठी खर्च करेन. एक पुस्तकासाठी खर्च करेन आणि दुसरं काय 3000 टाकेमध्ये 2च गोष्टी, म्हणजे पुस्तकं आणि याच्यासाठीच मी फक्त खर्च. स्वतःसाठी 1 आज तागा आहेत. 1000 रुपयाची साडी असते सुधाताईंच्या अंगावर. 3000 टाके नावाचं पुस्तक आहे. त्या बिझनेस क्लासमधून प्रवास करत होते, त्या विमानातून. बिझनेस क्लासमध्ये म्हणजे जिथं फक्त मोठी लोक प्रवास करतात, म्हणजे ज्यांच्यावर ईडीची धाड पडण्याची शक्यता आहे अशांचेच लोक त्या बिझनेस क्लासमध्ये अशा असतात. नीतिमंत श्रीमंती असतात त्याच्यामध्ये. पण त्यातल्या त्या स्त्रिया या 1000 रुपयाच्या साडीकडे बघून त्या असं म्हणतात की केटल केडर कस काय माझ्या शेजारी बसला. आणि त्याच बायका दुसऱ्या दिवशी लाखोची साडी अंगावर असलेल्या सुधामूर्तींच्या केबिनमध्ये जातात आणि त्यांना देणगी मागतात. आणि त्यावेळेस सुधामूर्तींना समोर बघितल्यानंतर त्या ओळशाळतात. सुधामूर्तीने आपल्या आयुष्यामध्ये 1.5 लाख पोरांचं शिक्षण पूर्ण केलं. दारात गेला तो कधी वंचितहून परत आला नाहीये. उधळून दिलं त्याने. रस्त्यावरून जरी चालायला लागल्या सुधामूर्ती तरी मानात झुकतात. आपल्या पृथ्वीवरची देवी रस्त्यावरून चालते असं वाटतं. म्हणजे मिळालेलं ऐश्वर्य नेमकं कळलं, जीवनाचा अर्थ कळला ना. वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग मी कोणता आहे. सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा. मग तो म्हणतो, विक्टर फ्रँकल म्हणतो की जगातली सगळ्यात उत्कट अशी जगण्याची प्रेरणा कोणती आहे? दुसऱ्याचं जगणं समृद्ध करता करता आपण आतून समृद्ध होणं ही जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा आहे. आणि ती प्रेरणा संत साहित्यामध्ये आम्हाला सापडते. पर दुःखे दुःखी, पर सुखे सुखी. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं
असं हृदय विशाल आणि व्यापक करत जगणं म्हणजे विचार. हित आहे म्हणावं जेवण. ह्याची बडबड संपली की येतो म्हणावं. घरनं फोन आलाय, जेवाय कवा येत आहे. मी त्यांना सांगा म्हणलं ह्याची बडबड थांबल्यावर येतो. भारी असते आमच्या गावात पालखी येते पंढरीला जायला मुक्कामाला. संध्याकाळी बरोबर पोरांचं फोन असते. वयस्कर आयाना घरात असताना कधी चौकशी करणार नाही, पण माणसात गेलं की चौकशी करणार. त्यांना कळावं इतरांना की किती काळजी घेते सोन, किती पुत्र काळजी घेते. तसं यांचं नाहीये, घरात खरंच बोलवलंय त्यांना. नाथ आहे, दुधावरची साय आहे. आपला विषय कुठला चालाय? वे ऑफ थिंकिंग, विचार करण्याचा मार्ग. आता आपल्या लेकरांना वाचवायचं आहे ते एकाच गोष्टीसाठी आपण करिअरकडे जातो आहे. 1 तास पूर्ण होत आलाय. आपली पोरं सध्या मोबाईलमध्येच आहेत. मी आता मोबाईल आणलेला नाही. जर वाचवायची असतील पोरं आपल्या आया बहिणीनं, आपल्याला विनंती आहे. मी 2-3 गोष्टी आपल्याशी सांगतो. 3 महिन्यापूर्वी इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आपल्या संसदेमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांगितलं की एक सिरियल त्यांनी तयार केली त्या देशामध्ये, इंग्लंडमध्ये. ती सगळ्या आई वडिलांना एकत्र बसून पोरांच्या सोबत बघायला सांगितली. त्या सिरियलचं नाव आहे द ॲडोलसन्स. आता आपल्याला उपलब्ध आहे. ते मी बघायला सांगितलं. त्या सिरियलमध्ये काय सांगितलं त्यांनी? सुरू कुठं होते सिरियल? एक 14 वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा चाकून भोगसून खून करतो. सिरियल सुरू होते आणि त्याच्यावर मग सायकोलॉजिस्ट आणि शिक्षण तज्ञ बसवले जातात आणि ती सिरियल सुरू होते. पुढे 3 भागामध्ये ती आहे. पंतप्रधानांनी विनंती केली अख्ख्या इंग्लंडला की ही सिरियल आपणही बघू शकता, आता उपलब्ध आहे सिरियल. मग हे शिक्षण तज्ञ आणि हे सायकोलॉजिस्ट काम करत आहेत की काय काय त्या पोरानं का केली आत्महत्या. तिथं 9 वर्षाचा मुलगा झाला की श्रीमंती असल्यामुळं मुलाला सेपरेट ठेवलं जातं, आई वडिलांच्या पासून सेपरेट ठेवलं. त्या खोलीत ते लेकरू गेलं की त्याच्याकडे 2 स्क्रीन आहेत. एक मोबाईलचा स्क्रीन आहे आणि एक लॅपटॉपचा स्क्रीन आहे. त्या खोलीत त्या स्क्रीनच्या समोर ते पोरगं 9-9, 10-10 तास आहे. त्या खोलीला त्या सिरियलमध्ये डेमॉन्स रूम असं नाव दिलंय, राक्षसाची खोली. या 9-10 तासामध्ये पोरगं स्क्रीनवर असताना आईबाप जरी आले तरी त्याला राग येतोय. मग शिक्षण तज्ञ विचार करतायत की का ह्या डेमॉन्स ह्या काय घडलं. आपल्याकडे जसे सोशल ग्रुप आहेत आत्ता आहेत ना, वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, प्रांताचे, भाषेचे, तसे तिथं सोशल ग्रुप आहेत काय आपल्याकडे सुद्धा आहेत की जे अखंड विष या देशामध्ये दिवसभरामध्ये 43,000 मेसेजेस सोशल मीडियावर द्वेष आणि मत्सराचे पडतात. या देशामध्ये नुसता आग, नुसता द्वेष आणि मत्सर. तसा तो इंग्लंड मधल्या अशा एका सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये अडकला आणि त्याच्यामधल्या द्वेष आणि मत्सराच्या एका पोस्टमुळे तो उत्तेजित झाला आणि त्या उत्तेजित झालेल्या पोस्टमुळे त्याने त्या मैत्रिणीचा खून केला. आणि आता 3ऱ्या भागामध्ये त्या सिरियल मधून सगळेजण सांगतायत आता ही लेकरं तुम्हाला वाचवायची असतील, येणारी पिढी, तिला या स्क्रीन पासून दूर ठेवायचं असलं तर तिच्याशी संवाद साधा, तिच्याशी संवाद साधा. 10 वर्षापर्यंत 20 मिनिटं फक्त स्क्रीन त्याला द्या. 20 वर्षापर्यंत 2 तास फक्त त्याला स्क्रीन द्या आणि 20 वर्षाच्या पुढे त्याच्या कामानुसार त्याला द्या, कारण तो त्याला समज येईल. आपली पोरं तपासा. माझ्याकडे आता मोबाईल नाहीये माझा. माणसात आल्यानंतर नसतोच कधी माझ्यावर, कारण मी जिवंत माणसांना किंमत देतो. दिस इज सोशल इथिक्स. माझ्या आयानो, माझ्या बहिणीनो, सांभाळा. मोबाईल सगळ्यात मोठी घातक वस्तू तुमच्या माझ्या घरात आली आहे. आपल्याला हिला संपवायचं नाही. येणाऱ्या गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आहेत, पण त्या जर थांबवल्या नाहीत तर ही लेकरं आपल्या ताब्यात नाहीत. आता जिल्ह्याला, शासनाला संवाद नावाचा एक केंद्र काढावं लागतंय की ज्याच्यामध्ये 2 वर्षाची, 3 वर्षाची, 4 वर्षाची पोरं की ज्यांचा मेंदू उद्ध्वस्त झालाय या स्क्रीनमुळं, ती पोरं पुन्हा कव्हर होण्यासाठी 4-4 वर्ष लागतात. म्हणजे घारेवाडीला माझ्यासोबत असणारा जो तरुण मुलगा आहे, तो क्लास 1 अधिकारी आहे कोकणामध्ये देवरुखला. त्याची बायको MSc फिजिक्स. 1.5 वर्षापासून त्यानं आपल्या पोराच्या हातामध्ये मोबाईल द्यायला सुरुवात केला. 6-7 महिन्यामध्ये पोरगं मोबाईल इतकं ऍडिक्ट झालं की मोबाईल काढून घेतला की अंगावर यायला लागलं, बोच करायला लागलं, बोलणं बंद झालं. ते पोरगं आता, तो मुलगा मुंबईच्या संवाद सेंटरमध्ये 2-2.5 वर्ष झाला आहे. आत्ता 4थ्या वर्षी फक्त 2 शब्द आई बाबा बोलतो आहे.
त्या पुरीचा मला फोन आला की काका, मी MSc झाले पण चांगली आई नाही होऊ शकले. माझ्या पोराला मी ते नाही देऊ शकले की स्क्रीन दिल्यामुळं आज 4 वर्ष त्याच्या आयुष्याची झाली तर तो बोलत नाहीये. म्हणजे हे आपल्याला वाचवायचं असेल म्हणजे माऊली काय म्हणतात की ज्याला घडायचं आहे, ज्या व्यक्तीला घडायचं आहे, ज्या कुटुंबाला घडायचं आहे आणि ज्या राष्ट्राला घडायचं आहे त्यानं कसं वागलं पाहिजे? विधीत आहे पाळीत, निषेधात आहे गाळीत, मज कर्मफळे अर्पित पुढे झालं. म्हणजे माऊली काय म्हणतात की तुम्हाला तुमचा विकास आतून बाहेरून करायचा असला तर विधिवत ज्या गोष्टी आहेत समाजामध्ये त्याचा स्वीकार करा. ज्या त्याज्य आहेत ते तुम्हाला मला बिघडवणार आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या माझ्यासाठी घडवणाऱ्या आणि बिघडवणाऱ्या गोष्टी आहेत. त्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही कोणत्या गोष्टीची निवड करतो त्याच्यावर आम्ही घडत राहतो. म्हणजे आम्ही स्वीकार करायचा घडण्याचा. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज कर्मफळे अर्पित पुढे जाणं. आणि तर आम्ही ते घडत राहतो. या पोरानं एक नवं जग मी मगाशी म्हटलं ना देण्यासाठी आपल्या गावामध्ये आणखीन कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात त्याच्याकडे आपण बघितलं तर बरं होईल.